अरे अय, हळदीचा व्लॉग पाहिला ना तुम्ही? मग आता चला आज लग्नाचा व्लॉग आहे. मोहन मामा पण इथं नाही का कॅमेऱ्याची सेटिंग करत होता. म्हणलं मला पण शिकव थोडंफार. मामा म्हणलं एवढं लग्न होऊन दे, तुला शिकवणं काय, का कॅमेराच त्या हातात देऊन टाकी तुम्ही. म्हणलं अरे वा, जीवलग जीवाचा आमचा मोहन मामा, जीवलग जीवाचा. इथं अक्षतासाठी तांदूळ आणले होते. मला वाटलं बासमती असन, पण ते कुपनाचे तांदूळ होते. म्हणलं कुपनाचे असू नाही तर कायचे असू, आपल्याला काय करायचं ते काय आपल्याला खायचे काय, ते तर अक्षता म्हणून वापरायचे आपल्याला. ओमदाजी पण नाही का गंध लावायचं काम बाहेर करत होते. कुणी पण आलं का धप्पा धप गंध लावून द्यायचं. नवरदेव आले, अरे नवरदी कुठे आहे? आले आले आले, दोघं पण आले बर का. हा तर नवा स्टँड आलाय भाऊ. नवरदेव नवरीला नाही का डाक धुरात सोडून देते. दीदीच्या लग्नात पण भरपूर पब्लिक आलेलं आहे बर का. दाजी तले लाजू राहिले भाऊ. असं हो दाजी थोडं. बरं आता सगळं झालं, पण काय राहिलं, शेवटी जेवण राहिली. सगळ्यात आधी सगळे पाहुणे रावळे जेवले आणि मग शेवटी मी पण बसून घेतलं जेवायला. अमोल डॉन म्हणले अरे बाबा नुसता माच व्हिडिओ काढतो काय? म्हणलं तुमचा दोन्ही बाजून व्हिडिओ घेतलेला आहे बर का. इथे सगळे मामी आणि मावशा होत्या, त्यांनी नाही का सगळ्यांनी एक कटी फोटो काढून घेतले बर का. पण तुम्ही मात्र काही म्हणा बर का, मोहन मामानी ना सगळ्यांची फोटो लय भारी काढली. तृप्ती मावशी आणि भक्ती मावशींनी पण सेपरेट फोटो काढून घेतला. ह्या आजी काय तिथं ओवाळायला बसल्या आणि काय तिथं पावडर आणि ते चोळलंय त्या आजीला. आजी म्हणले असं मेकअप करायला मी जायलाच नको होतं, इथंच अख्खा मेकअप झालाय माझा. आणि आता शेवटी नवरी वाटायला चॉईस काय राहणार, तेच सॅड मोमेंट, रड गाणं. दीदीच्या बाबांना पण शेवटी रडू आलं. ते पण काय करते, ज्या लेकीला लहानाचं मोठं केलंय ती लेक आता चालली सासरला.